प्रेमातली गोडी संपली की नाती मोडतात. तणाव, करिअर आणि सोशल मीडिया यांच्या कचाट्यात अडकलेली वैवाहिक नाती टिकणार तरी कशी? प्रश्न पडतो. कधी काळी 7 जन्मांच्या दिलेल्या वचनांचा धागा आज इतक्या सहज का तुटतोय? एकत्र कुटुंब पद्धतीची शान जपणारा आपला समाज आता विभक्त जीवनशैलीला का स्वीकारतोय? वाढती महागाई, धावपळीचं आयुष्य, नोकरीच्या जबाबदाऱ्या आणि डिजिटल जगातील गुंतवणूक यामुळे संसारात संवाद कमी आणि दुरावा अधिक वाढतो आहे. सोशल मीडिया जोडतोही पण तोडतोही. अशा परिस्थितीत घटस्फोटाचं प्रमाण झपाट्याने वाढतंय. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये विभक्त होणाऱ्या जोडप्यांची संख्या चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे. पण या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होण्यामागचं खरं कारण नेमकं काय आहे? कोणत्या वयोगटातील विवाह सर्वाधिक तुटत आहेत? या सर्व प्रश्नांवर तोडगा कसा काढायचा ते आज आपण या व्हिडिओमधून बघूयात. नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय शंखनाद प्रस्तुत वेगळी गोष्ट. देशात घटस्फोटाचं प्रमाण झपाट्याने वाढत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या 3 वर्षांत घटस्फोटांच्या संख्येत तब्बल 3 वाढ झाली असून विशेषतः महाराष्ट्रात घटस्फोटाचं प्रमाण सर्वाधिक आहे. देशभरातील एकूण घटस्फोटांपैकी 18.7% केसेस या महाराष्ट्रातील आहेत, असं कॉम्प्युटर्स इन ह्यूमन बिहेवियर या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनात नमूद करण्यात आलेलं आहे. कॉम्प्युटर्स इन ह्यूमन बिहेवियर या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रकाशित झालेल्या अहवालात कर्नाटकमध्ये 11.7%, पश्चिम बंगालमध्ये 8.2%, दिल्लीमध्ये 7.7%, तामिळनाडूमध्ये 7.1%, तेलंगणात 6.7%, केरळमध्ये 6.3% आणि राजस्थानमध्ये 2.5% घटस्फोट होत असल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे. अहवालात एक महत्त्वाचं निरीक्षण देखील नोंदविले आहे की 25 ते 34 वयोगटातील जोडप्यांमध्ये घटस्फोटाचं प्रमाण सर्वाधिक आहे. विवाह टिकविण्यासाठी समंजसपणा आणि सहनशीलता आवश्यक असतं. मात्र नव्या पिढीतील अनेक जोडपी आयुष्यभरासाठी घेतलेली साथ काही वर्षातच तोडण्याच्या निर्णयावर येत असल्याचं यातून स्पष्ट होत आहे. या अहवालानुसार वैवाहिक जीवनातील तणाव वाढण्यामागे अनेक प्रमुख घटक जबाबदार आहेत. यामध्ये प्रामुख्याने सोशल मीडिया, प्रेमाच्या नात्यात दरी निर्माण करणारा प्रमुख घटक. सर्वसामान्यपणे सोशल मीडिया आपल्याला जगाशी जोडतो, मात्र त्याच सोशल मीडियामुळे पती पत्नी एकमेकांपासून दूर जात असल्याचं दिसून येत आहे. संशोधनानुसार सोशल मीडियाचा अतिवापर जोडीदाराच्या आयुष्यातील गोष्टी गुप्त ठेवणं आणि संशयाचं वातावरण तयार होणं यामुळे घटस्फोटाचं प्रमाण देखील जास्त वाढलेलं आहे. व्यस्त आणि वेगवान जीवनशैली, नात्यातील ओलावा कमी होतोय. नोकरी व्यवसायाच्या तणावामुळे जोडप्यांकडे परस्परांना लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ राहत नाही. हाच तणाव हळूहळू दुराव्यांचं आणि अखेर घटस्फोटाचं कारण ठरत आहे. महागाई आणि आर्थिक संकट, संसार टिकवणं कठीण होतोय. महागाईमुळे आर्थिक ताण वाढतो. परिणामी कुटुंबात वाद होतात. एकमेकांवरील जबाबदाऱ्या, खर्चाच्या वाढत्या गरजा आणि भविष्याची चिंता यामुळे वैवाहिक नात्यात दडपण वाढत आहे. त्यानंतर आहे संशयाचं वातावरण. विश्वास हरवतोय. पती पत्नीमध्ये संशयाचं बीज पेरलं गेलं आहे. नात्यात दुरावा येतोय. संशय आणि गैरसमज नात्याची घडी विस्कटण्यास कारणीभूत ठरत आहे. समाजात बदल होत असताना नाती टिकविण्यासाठी काय करायला हवं? तर विश्वास आणि समजूतदारपणा वाढवायला हवा. सोशल मीडियाच्या अतिरेकापासून सावध राहायला हवं. आर्थिक नियोजन आणि जबाबदारी एकत्रितपणे पार पाडण्याची वृत्ती ठेवावी. वैवाहिक जीवनात संवाद वाढवायला हवा. सध्या घटस्फोटाचं प्रमाण झपाट्याने वाढत असल्यानं
कुटुंब संस्था टिकविण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्याची गरज निर्माण झालेली आहे। मानसशास्त्रज्ञ, कौटुंबिक सल्लागार आणि सामाजिक संस्थांनी विवाह टिकविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत। समाजानेही बदलत्या परिस्थितीत विवाह संस्थेचं महत्त्व जपण्याचा प्रयत्न करायला हवा। देशातील घटस्फोटाचं वाढतं प्रमाण ही केवळ आकडेवारी नसून तर एक सामाजिक समस्या आहे। कुटुंब संस्था भक्कम ठेवण्यासाठी समजूतदारपणा, संवाद आणि परस्पर विश्वास वाढविण्याची गरज आहे। अन्यथा या विभक्त होत जाणाऱ्या नात्यांच्या कहाण्या आणखी गंभीर रूप धारण करू शकतात। नाती जपायची की तोडायची निर्णय आपल्या हातात आहे। नमस्कार, पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह।